आपण करत आहोत कैरीचं लोणचं. त्यासाठी घेतलेले आहेत 35 कैऱ्या फोडून अशा छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. मोठे तुकडे वाया जातात, हे छोटे आपले पाहिजे तसे घेता येतात. असे छोटे छोटे करून सुकवून साफ करून घेतलेले आहेत. त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे 1 किलो तेल, थोडीशी मेथी, हळद पावडर, धने, बडीशोप, लवंग, हिंग, लसूण, दालचिनी, आपलं घरचं लाल तिखट आणि ही घरची मोहरी. आपली घरची मोहरी टाकली तर तिने सुगंध छान येतो, चव छान लागते. आणि ही विकतची मोहरीची डाळ, बेडेकर लोणचे मसाला, टाटाचं नमक आणि रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर ही विकतची घेतलेली आहे. ही घरची आहे आणि ही विकतची आहे. आणि गोड लोणचं करण्यासाठी 2 किलो गूळ घेतलेला आहे. तर आपण हे साहित्य मेथी, धने आणि बडीशोप आणि ही मोहरी आरडभरड करणार आहोत. खूप बारीक नाही करायचं आणि खूप मोठं पण नाही ठेवायचं, असं मध्यम आकाराचं करायचं. तर चला आपण हे भरड करून घेऊया. हे साहित्य सगळं बडीशोप, धने आणि ही मेथी दाणे आणि ही मोहरी आपण गरम करून घेतलेली आहे. शेकून घ्यायचं थोडंसं, लवंग थोडीशी अशी गरम करून घेतलेली आहे. त्यामुळे ते निर्जंतुक होतं आणि लोणचं वर्षभर टिकतं. कसंही करा तुम्ही, आपलं लोणचं खराब होत नाही. तर मैत्रिणींनो, आपण अशा पद्धतीने हे क्रश करून घेतलेलं आहे. बडीशोप, धना पावडर, मोहरी, हळद आणि आपलं घरचं तिखट आणि हे लवंग आणि दालचिनी. आता हे सर्व साहित्य एकत्र करूया आपण. आता हे कैऱ्यांमध्ये टाकून देऊया. ही मोहरीची डाळ पण, ती पण यात टाकून. हा बेडेकर लोणच्याचा मसाला पूर्ण पुडी टाकूया. आपण हा हिंग टाकतोय. तो पण यात टाकून घेऊया. मीठ टाकू. एक पूर्ण वाटीभर मीठ टाकलेलं आहे आपण, ताटाचं बारीक केलेलं. आणि खडा मीठ टाकूया. खड्या मिठाने लोणचं आवळतं, तसं ह्या बारीक मिठाने लोणचं आवळत नाही. परंतु याला मिसळायला वेळ लागतो, म्हणून मी खडा मीठ पण टाकते त्यात. आता हे मसाले आपण या लोणच्यात टाकून घेऊया. तोपर्यंत आपलं तेल थंड होते. आता हे फोडींला मिक्स करूया, म्हणजे मसाला फोडींला पूर्ण लागला जातो. आणि 2 दिवस ह्या टपातच ठेवायचं लोणचं, म्हणजे मिक्स करायला आपल्याला प्रॉब्लेम होत नाही. 3ऱ्या दिवशी बरणीत धरायचं, ते व्यवस्थित मुरलेलं राहतं. आणि बरणीत भरलं ना, मग ते हलवायचा पूर्ण त्रास नाही होत. असं नवीन नवीन जर बरणीत भरलं तर ते हलवता येत नाही, तेलच सांडतं, लोणच्याच्या फुडीच बाहेर येतात, मग तो मसाला पूर्ण फुडीला मिसळत नाही. त्यासाठी आपण असं करून घेऊया. पूर्ण
तुम्ही करून बघा या पद्धतीने लोणचं आणि कमेंटमध्ये सांगा मला कसं होतंय ते. हे बघ फोडींना पूर्णपणे मसाला लागलेला आहे, त्यामुळे हे लोणचं चवदार लागतं. पूर्ण फोडी अशा मिसळून घ्यायच्या. मीठ मसाला पूर्ण त्या फोडीला लागतो आणि एकदम सुंदर लागतं लोणचं आपलं, एकदम टिकतं. त्याला मीठ हळद सगळं व्यवस्थित लागलं जातं. मसाला पण भरपूर झालेला आहे फोडींना, अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. हे बघा तुम्ही कोणतीही फोड घ्या, कोणतीही फोड घ्या. हे बघा पूर्ण मसाला लागलेला आहे आत्ताच फोडींना. बघा तुम्ही कोणतीही फोड घ्या, कुठलीही घ्या. हे बघा पूर्ण फोडींना मसाला लागलेला आहे. तसं बरणीत जर घातलं तर आपल्याला असं हलवता येत नाही, मग तो मसाला त्या बरणीत लागत नाही आणि ते लोणचं व्यवस्थित होत नाही. आता तेल टाकलं आहे, असं एकदा हलवून दिलं ना आपलं लोणचं तयार झालेलं आहे. हे बघ कसंही बाई घ्या. आता आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे. हे बघा कोणतीही फोड बघा तुम्ही, खालून घ्या वरतून घ्या, कोणत्याही बाजूने फोडी बघा, एकदम परफेक्ट मसाला लागलेला आहे. आता आपण तेल थंड झालंय का ते बघूया आणि तेल टाकूया यात. तेल अजून गरमच आहे, चटका बसतो बोटाला, तर अजून थोडंसं थंड होऊन द्यावा. आणि गूळ मी उद्या टाकणार आहे, गूळ आज नाही टाकणार, 2 दिवसांनी गूळ टाकणार आहे, म्हणजे अंदाज येतो आपल्याला. आणि कोणाला आंबट लोणचं लागत असेल तर ते काढून पण घेता येतं. आता आपण तेल टाकून घेऊया. आणि हे मिक्स करून घेऊ. तेल मी आता थोडंसंच टाकलेलं आहे, उद्या त्याचा अंदाज बघू तेल टाकलं. मागच्या वर्षी माझ्याकडून खूप तेल झालं म्हणून यावर्षी मी थोडंसंच टाकलेलं आहे. पुरेल त्या मनाने पूर्ण फोडींना पोचलेलं आहे. आता या मिठाचं पाणी झालं तर ते पूर्ण फोडींच्या वरती येईल पाणी, आणि गूळ टाकल्यावर तर अजूनच येईल. पण आता मी गूळ उद्या टाकणार आहे, उद्या किंवा परवा. कशा पद्धतीने मुरतं ते. हे बघा असा मसाला लागलेला आहे फोडींना. बघा तुम्ही फोडी, हे बघा एकदम परफेक्ट आपलं लोणचं झालेलं आहे. मसाला एकदम पूर्ण प्रत्येक फोडीला लागलेला आहे. असं करा मैत्रिणींनो, लोणचं करून पहा, सबस्क्राईब करा. शेअर करा, सबस्क्राईब करा.
कमेंटमध्ये सांगा कसं झालेलं आहे. हे बघा आपलं लोणचं एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता उद्या आणि परत तुम्हाला हे लोणचं दाखवणार आहे मी कसं झालं. आता बघून घ्या आणि नंतर परत दाखवते तुम्हाला कसं झालं ते. मीठ वितळल आणि पाणी याच्यावरती कैऱ्यांच्या वरती, नंतर ते बरणीत भरायचं म्हणजे लोणचं मस्त टिकतं. माझं मागच्या वर्षीचं अजून आहे. तर आपली लोणचे अशा पद्धतीने झालेले आहे. त्यामध्ये 35 कैऱ्यांना 1.5 किलो गूळ घातलेला आहे. अशा पद्धतीने आपले लोणचे झालेलं आहे. कलर पण त्याला छान आलेला आहे आणि फोडींना पण असा मसाला एकदम छान लागलेला आहे. प्रत्येक फोडीला खायला पण एकदम छान टेस्टी झालेला आहे. 35 कैऱ्यांना 1.5 किलो गूळ घातलेला आहे. प्रमाण एकदम व्यवस्थित आहे. हे लोणचं सगळं गुळाचंच केलेलं आहे मी. छान लागतं, चव पण छान लागते. हे एकदम छान टेस्टी लोणचं आहे. असं करा, खा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.